पारंपरिक उच्च शिक्षण घेतलेल्या पदवीधरांमध्ये उद्योग क्षेत्राला अपेक्षित असलेल्या कौशल्याचा अभाव दिसून येतो. पदवीबरोबरच कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळते, याचा अनुभव मी घेत आहे, असे मत ज्ञानदीप जनकल्याण फाउंडेशनच्या सचिव विजया दहिफळे यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. संस्थेच्या माध्यमातून मोफत ब्युटी थेरपिस्ट कोर्स चालविले जातात. महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशिक्षक धनश्री रणावरे, समन्वयक तेजल वनपत्रे, श्रद्धा शिंदे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी महिला दिनाचे औचित्य साधून आपल्या भावना व्यक्त केल्या. मला असं वाटतं की इथून पुढे गेल्याच्या नंतर म्हणजे आपण फक्त हा जो ज्ञान इथं प्राप्त केलेला आहे ह्याचं फक्त आपण आपल्याचकडे न ठेवता ह्याचं काहीतरी स्किलमध्ये रूपांतर करून त्याचे 4 पैसे कमवून म्हणजे आपण एक सक्षमीकरण म्हणजे केलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही इथून जात असताना तुमच्यासाठी खूप साऱ्या वाटा असतील, पण त्या प्रत्येक पावलावरती आपल्या ह्याच आठवणी असतील. कोर्स करत असलेल्या विद्यार्थ्यांना विजया दहिफळे यांनी मार्गदर्शन केले. आज ज्ञानदीप जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने जो आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण साजरा करत आहोत, त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या तरुण मैत्रिणींनो, सुरुवातीलाच आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि महाशिवरात्र यांच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देते. आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जगभरातल्या महिला या वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय यांनी योगदान जे दिलेले आहे किंवा ज्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना जी जगभरामध्ये प्रगती झालेली आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा आदर व्यक्त करण्यासाठी हा जागतिक महिला दिन साजरा केला जातो. म्हणजे शिक्षण क्षेत्रापासून आरोग्य क्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रामध्ये महिलांनी खरंच खूप सारं काम केलेलं आहे, त्यांनी योगदान दिलेलं आहे. आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये म्हणजे आपण एक महिला म्हणून जे कर्तृत्व आहे त्यांचं योगदान आहे, त्यांचं जे उल्लेखनीय काम आहे, त्याचं एक कुठेतरी त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आणि त्यांचा आदर व्यक्त करण्यासाठी जगभरामध्ये हा 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. खरं सांगायचं तर म्हणजे आपल्या समाजामध्ये वेगवेगळे जे दुष्कृत्य पसरलेले आहेत तर त्याचा सगळ्यात आधी फटका जो बसतो तो महिलांना बसतो. आणि वेगवेगळे म्हणजे जे इतरही अनेक गोष्टी महिलांना आजही आपल्या मूलभूत हक्कांसाठी लढावं लागतं किंवा त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापासून त्यांना वंचित ठेवलं जातं. म्हणजे जन्मापासून स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा समान वेतन कायदा असेल, तसेच समाजामध्ये सार्वजनिक ठिकाणी जी सुरक्षितता आहे त्या अनेक गोष्टी आहेत की त्याच्यासाठी आपल्याला अजून लढावं लागतं. घरगुती अत्याचाराच्या अनेक केसेस आहेत. मी स्वतः वेगवेगळ्या BSNL असेल किंवा महिला आणि बाल कल्याण विभाग आहे किंवा VJNT सेल आहे आणि MTDC या कमिटीवर काम करते, तेव्हा बघतो की कामाच्या ठिकाणी किती महिलांना त्रास होत असतो. म्हणजे कोणीतरी आपल्याला मदत करत असतं पण त्याचा काहीतरी वेगळा अर्थ त्यांच्याकडे आहे की नाही हे आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून ह्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी आजही म्हणजे बालविवाह असेल ह्या गोष्टींवर अजूनही काम करणं हे खरंच गरजेचं आहे. पण तरी सुद्धा आजच्या युगामध्ये ह्या महिला आपल्या घरापासून ते आपलं ऑफिसचं सगळं काम अगदी सांभाळत असतात, कुठेही त्या पुरुषांच्या मागे पडत नाही. या उलट मला असं वाटतं की आपण घर सांभाळून आपलं स्वतःचं ऑफिस सुद्धा सांभाळत असतो आणि ते चांगल्या पद्धतीने सांभाळत असतो. आणि त्यांच्या या आज मला असं वाटतं की या महिला दिनानिमित्त त्यांचा जो स्वाभिमान आहे किंवा त्यांचा आत्मसन्मान आहे त्याचं रक्षण करण्याची शपथ आपण या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने घेऊया. कारण काय आहे की शेवटी हा एक दिवस महिला दिन साजरा करून चालणार नाहीये, आपण त्याचं कंटिन्युअस काम केलं पाहिजे. आपण महिलांचा आदर हा रोज केला पाहिजे किंवा आपल्या घरामध्ये जी मुलं आहेत त्यांना आपण त्या तरुणांना सांगितलं पाहिजे की आपल्या महिलांचा आणि तरुणींचा हा तुम्ही आदर राखला
केला पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींवर भर देणं आणि त्या सगळ्या गोष्टींचा गुंतवणूक करणं हा या वर्षीची ही जी थीम आहे ती इन्व्हेस्ट इन वुमेन अँड ऍक्सिलरेटर द प्रोग्रेस ऑफ द वुमन. म्हणजे ही अतिशय म्हणजे मला असं की जो कोणी ही पॉलिसी मेकिंग केली असेल ती खरंच मला असं वाटतं अत्यंत महत्वाची आणि चांगल्या पद्धतीने केलेली आहे. भगिनी भेटल्या किंवा तरुण तरुणी भेटल्या तुमच्यासारख्या, त्यांनी सांगितलं की आमच्याही हाताला काहीतरी काम द्या आणि त्या दृष्टीने आम्ही खरं तर 1997 साली हे स्किल डेव्हलपमेंटचं रोप लावलं की त्यावेळेस आम्ही सुरुवातीला स्टिचिंगचे असतील, एम्ब्रॉयडरी किंवा कम्प्युटर, ब्युटी असे कोर्सेस चालू केले. म्हणजे स्लम मध्ये तर मला काय काय जण म्हणाले की अरे मॅडम म्हणे तुम्ही आमच्या मुलींना न्हावी बनवता का, किंवा काही जण म्हणले माझ्या मिस्टर आले आणि म्हणले माझ्या बायकोला तुम्ही न्हावी बनवता का. म्हणजे इतकी टेंडन्सी त्यावेळेस ब्युटीच्या क्षेत्रामध्ये होती. आणि मला असं वाटतं की जसं आता तेजलने सांगितलं की आपण ही ज्ञानदीप जनकल्याण फाउंडेशन महिलांसाठी चालवलेली आणि महिलांच्या उन्नतीसाठी राबवत असलेली संस्था आहे आणि गेली 25 वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहोत. वेगवेगळ्या शासनाच्या योजना आम्ही त्यांच्यामध्ये राबवल्या. त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही SGSY म्हणजे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना ही स्कीम राबवली. पुणे म्हणजे जिल्ह्यातल्या मेन करून पुणे जिल्ह्यातल्या ज्या 4000 मुली आणि मुलांना आम्ही वेगवेगळ्या 12 ट्रेनिंग कोर्सेसमध्ये शिक्षण दिलं आणि त्यातल्या 3045 विद्यार्थिनींना आम्ही नोकरी लावली. म्हणजे मला असं वाटतं की ग्रामविकास मंत्रालयाचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतील पण हा आम्ही सक्सेस करून दाखवला आणि त्याच्यानंतर पुढे वेगवेगळे आम्ही ट्रेनिंग घ्यायला लागलो. त्याच्यामध्ये MSMEच्या अंतर्गत फूड प्रोसेसिंग, सोया रोल्स आणि सोया बॉल्स याचं आम्ही 1000 विद्यार्थिनींना ट्रेनिंग दिलं आणि त्यातल्या जवळजवळ 800 विद्यार्थिनींना आम्ही लोन दिलं, छोटं का होईना 25,000 ते 50,000 पर्यंत, आणि त्यांचा स्वयंरोजगार त्यांनी सुरू केला. पुढे गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सहकार्यांनी आम्ही पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये 25 ठिकाणी ब्युटी इन्स्टिट्यूट स्थापन केल्या आणि गोदरेज सलोन आय ट्रेनिंग प्रोग्राम हा 5000 पेक्षा जास्त विद्यार्थिनींना त्याच्यामध्ये आम्ही ट्रेनिंग दिलं. त्याच्यानंतर आता जे सांगितलं की NSDC म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांचे आम्ही ट्रेनिंग प्रोव्हायडर झालो आणि स्टारच्या अंतर्गत सुरुवातीला 2014 मध्ये फक्त 200 विद्यार्थिनींना ट्रेनिंग दिलं आणि नंतर पंतप्रधान कौशल्य विकास योजना 1.0 या अंतर्गत 1050 विद्यार्थिनींना ट्रेनिंग दिलं. पुढे या PMKY 2.0 या योजनेअंतर्गत 5 स्मार्ट सेंटर होते आपले शुक्रवारपेठमध्ये, डोंजाला आणि त्याच्यानंतर सासवड, बारामती आणि मंचर यांच्या अंतर्गत आपण 1100 विद्यार्थिनींना म्हणजे त्याच्यामध्ये DTP असेल किंवा कन्साइनमेंट, असाइनमेंट आणि ऑफिस मॅनेजमेंट, ब्युटी अशा वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये आम्ही 1100 विद्यार्थिनींना ट्रेनिंग दिलं. आणि त्याच्यानंतर आता जे श्रद्धा मॅडम काम करतायत, तेजल मॅडम काम करतायत, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत पुणे आणि सातारा जिल्ह्यातील वाड्या वस्त्यावरील अगदी अनुसूचित जाती जमाती गरीब विद्यार्थिनींना आम्ही त्याच्यामध्ये ब्युटी बरोबरच म्हणजे असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट, मेनिक्युरिस्ट, पेडिक्युरिस्ट बरोबरच इंग्लिश स्पीकिंग असेल किंवा सॉफ्ट स्किल आणि IT या 5 आम्ही वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये त्यांना ट्रेनिंग दिलं. 280 विद्यार्थिनींना ट्रेनिंग दिलं आणि त्यातल्या 220 विद्यार्थिनींना चांगल्या ठिकाणी नोकरी लावली. त्यांचा राहण्याचा, जेवणाचा आणि खाण्याचा पूर्ण खर्च हा प्रशिक्षणाचा पण हा म्हणजे राहण्याचा, जेवणाचा, प्रशिक्षणाचा पूर्ण खर्च हा शासनाने केला आणि त्या प्रत्येक महिला ही 3 महिने आपल्याकडे राहत होती आणि 140 विद्यार्थिनी एका वेळेस राहत होत्या. असे 2 गट आम्ही करून 280 विद्यार्थिनींना ट्रेनिंग दिलं आणि त्यातल्या 220 विद्यार्थिनींना चांगल्या ठिकाणी म्हणजे टाटा मोटर्स असेल, साई मिंडा, सेन्सर मिंडा, वेगवेगळ्या ब्युटी पार्लर्समध्ये असं आपण त्यांना सर्व्हिसला लावलं. आणि त्याचा प्रोजेक्ट म्हणजे आम्ही म्हणजे तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की आम्ही सुरुवात केली होती त्याचा 2019ला मोबिलायझेशन करून ठेवलं आणि उद्या आम्ही आता प्रोग्राम चालू करायचा तर कोरोना आला. म्हणजे अगदी आम्ही बहुतेक तो दिवस असा होता की त्या दिवशी आपण उद्या चालू करणार आणि आदल्या दिवशी लॉकडाऊन पडलं आणि त्या विद्यार्थिनींना आपण सगळ्यांना कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये राहिलो
पण कोरोना नंतर महाराष्ट्रातली ज्ञानदीप जनकल्याण फाउंडेशन ही पहिली संस्था होती की त्यांनी निवासी ट्रेनिंग चालू केलं आणि ती पूर्ण सक्सेसफुल करून दाखवलं. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता तुम्ही सगळ्याजणी ज्या कोर्सला आहात तो प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटी थेरपिस्ट. म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की आत्ता सुद्धा 210 विद्यार्थिनी आपल्या इथे ट्रेनिंग घेत आहेत. म्हणजे लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन आणि पुणे महानगरपालिका आणि ज्ञानदीप जनकल्याण फाउंडेशन यांच्या वतीने सध्या पुण्यामध्ये वडगाव, वारजे, भवानीपेठ लाईट हाऊस आणि शुक्रवारपेठ येथे आणि तसेच NSDC ब्युटी अँड वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिल आणि बजाज फिन्सर्व याच्या संयुक्त विद्यमाने ब्युटी थेरपिस्ट आणि प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचे शुक्रवारपेठ आणि पुणे कॉलेजमध्ये बॅचेस चालू आहेत आणि आता 210 विद्यार्थिनी याचं सगळं ट्रेनिंग घेत आहे. तुम्हाला आज मी एवढंच सांगेन की तुम्ही आता जो काही कोर्स करत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की फक्त सेल्फ ग्रूमिंगसाठी करताय, तर तुम्ही तसं करू नका. हा कोर्स तुम्हाला आर्थिक सक्षम करेल, तुम्हाला तुमच्या पायावर उभं करेल, ह्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना नृत्यांच्या माध्यमातून उजाळा दिला. लाल